नमस्कार मित्रांनो. चला तर क्वेश्चन पाहूयात. हा क्वेश्चन आहे टॉपिक वेक्टरवरती आणि हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे MSTCET 2025 एक्झाममध्ये. क्वेश्चन आहे टू वेक्टर AI कॅप प्लस BJ कॅप प्लस K कॅप अँड 2I कॅप मायनस 3J कॅप प्लस 4K कॅप आर परपेंडिक्युलर टू इच अदर when 3A plus 2B is equal to 7. The ratio of A to B is x by 2. The value of x is option A 0, option B 2, option C 1, option D 4. तर मित्रांनो, क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की दोन वेक्टर आहेत ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस के कॅप आणि 2I कॅप मायनस 3J कॅप प्लस 4K कॅप आणि ते दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर चला पहिल्यांदा वेक्टर लिहून घेऊयात. मी म्हणतो ए वेक्टर इज इक्वल टू ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस के कॅप आणि बी वेक्टर आपल्याला देण्यात आलेला आहे 2I कॅप मायनस 3J कॅप प्लस 4K कॅप. आता हे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर आपल्याला माहिती आहे डॉट प्रॉडक्टमध्ये दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 येतो. मग जर परपेंडिक्युलर वेक्टर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 यायला पाहिजे, म्हणून मी लिहील की ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू 0. आता ए वेक्टर डॉट बी वेक्टर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, तर आय आणि आयचे कोइफिशियंट आपण मल्टिप्लाय करतो, जे चे कोइफिशियंट मल्टिप्लाय करतो आणि के चे कोइफिशियंट मल्टिप्लाय करतो. तर तुम्ही पाहिलं ए वेक्टरमध्ये आयचा कोइफिशियंट आहे ए आणि बीचा कोइफिशियंट आहे 2. तर आपल्याला ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणजे काय येईल इथं 2A. नंतर पुढं जर पाहिलं जेचा कोइफिशियंट आहे बी आणि जेचा कोइफिशियंट आहे -3. नंतर आपल्याला ह्या दोघांचं अजून एकदा मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणजे काय येईल ते -3B. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण के कोइफिशियंट वरती फोकस केला तर इथं के चा कोइफिशियंट आहे 1 आणि इथं के चा कोइफिशियंट आहे 4. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे आपल्याला लिहावं लागेल 4 आणि ह्याची पूर्ण ॲडिशन ए वेक्टर डॉट बी वेक्टर हा 0 यायला पाहिजे, म्हणून मी इज इक्वल टू 0 लिहिलं. पुढं हे मी थोडंसं सॉल्व करून घेतो आणि ए ची व्हॅल्यू याच्यावरून काढून घेतो. म्हणजेच काय म्हणता येईल मला 2A इज इक्वल टू 3B मायनस 4. म्हणजेच काय ए इज इक्वल टू 3B मायनस 4 डिवायडेड बाय. आता ही झाली ए ची व्हॅल्यू, पण तुम्ही क्वेश्चनमध्ये व्यवस्थित पाहिलं तर त्यांनी गिवनमध्ये आपल्याला एक इक्वेशन पण दिलेलं आहे 3A प्लस 2B इज इक्वल टू 7. तर आपण ते इक्वेशन सुद्धा लिहून घेऊयात. फ्रॉम गिवन 3A प्लस 2B इज इक्वल टू 7. मग याच इक्वेशनमध्ये मी आता ए ची व्हॅल्यू पुट करणार आहे. तर ए ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर मी कशा पद्धतीने लिहू शकतो, 3A प्लस 2B इज इक्वल टू 7च्या ठिकाणी मी आता 3A ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 3B मायनस 4 डिवायडेड बाय 2 प्लस 2B इज इक्वल टू 7. आता पुढे जाऊन हीच व्हॅल्यू मी आता सॉल्व करून घेतो. म्हणजे इथं काय म्हणावं लागेल मला 9B मायनस 12 डिवायडेड बाय 2 प्लस 2B इज इक्वल टू 7. म्हणजेच काय येईल 9B मायनस 12 दोनने मल्टिप्लाय केलं सगळ्याला तर इथं काय लिहावं लागेल मला 4B इज इक्वल टू 14 आणि पुढं जाऊन 9B प्लस 4B दॅट इज 13B आणि -12 हा ह्या साईडला जाईल आणि 14 प्लस 12 होईल. याचा अर्थ 13B इज इक्वल टू 26 आणि B इज इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला B ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. तर आता आपण ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. आपल्याकडे एक इक्वेशन होतं पहा, ए इज इक्वल टू 3B मायनस 4 डिवायडेड बाय 2. यामध्ये बी ची व्हॅल्यू टाकली तर काय येईल 3 इंटू 2 मायनस 4 डिवायडेड बाय 2. म्हणजेच काय 6 मायनस 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. आता आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे ए इज इक्वल टू
ए इज इक्वल टू 1. आता यामध्ये आपल्या क्वेश्चनमध्ये बघितलं तर आपल्याला ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 2 असं देण्यात आलेलं आहे. तर आता ए आणि बीची व्हॅल्यू टाकून घेऊयात. म्हणजेच काय म्हणता येईल मला 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 2. म्हणजेच याच्यावरून काय लिहिता येईल मला एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे याच्यावरून एक्सची व्हॅल्यू किती आली 1. ठीक आहे. तर हे झालं सोल्युशन. यामध्ये आता करेक्ट ऑप्शन कोणता असेल एक्स इज इक्वल टू 1 म्हटल्यानंतर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी एक्स इज इक्वल टू 1. थँक्यू.